नमस्कार. सगळ्यांना शिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हर हर महादेव. आजच्या भागाला जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायला जाऊ तर इंदू इकडे घरात घुसण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. श्रीकला तिला अडवते, पण तरीसुद्धा इंदू कसंबसं त्याच्यातून मार्ग काढते आणि आत घुसणार आहे. मीनवाईल इंदूला ते डॉक्युमेंट सापडतात, पण पोपटराव तिच्यामध्ये येणार आहे आणि श्रीकला तर भंगार म्हणजे एक नंबर भंगार काम चाललेलं असते. तिचं फुल डबल ॲक्टिंग, ओव्हर ड्रामा सगळं काही तिचं यावेळेस चाललेलं आहे आणि पप्या सगळ्याला खूप जास्त वैतागलेला आहे. चला बघूया डिटेलमध्ये आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इंदू सगळं डॉक्टर घराच्या आत येतात तेव्हा ते म्हणतात, मला गोपाळबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. तेव्हा इंदू म्हणते, आता जे झालं ते झालं, पण मी जरा तुमच्यासाठी चहा पाणी आणून येते. तेव्हा श्रीकला म्हणते, हो हे सगळं तर करायला पाहिजे, डॉक्टर तुम्ही बसा ना. ती लगेच इंदूच्या मागे जाते आणि म्हणते, घरात घुसण्याचा प्रयत्न करू नको. एक गोष्ट आठवण ठेव, आता हे तुझं घर राहिलं नाही. तेव्हा इंदू म्हणते, हे बघ तू गोपाळची विधवा आहेस ना, लोक तुझं सांत्वन करायला येत आहेत, मग त्याच्यानुसारच राहा. उगाच लोकांसमोर अशी इमेज दाखवू नको की तू एकदम नालायक आहेस. तेव्हा ते म्हणते, ठीक आहे. तेवढ्यात तिथे पप्या आणि मोनिका सुद्धा येतात. ते म्हणतात, डॉक्टर तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की गोपाळच्या बाबतीत एवढं सगळं घडलं आहे. खरं म्हटलं तर काय झालं, गडबडीमध्ये या सगळ्या गोष्टी राहून गेल्या. तेव्हा श्रीकला विचारते, पण तुम्हाला कसं कळलं गोपाळबद्दल? तेव्हा डॉक्टर म्हणतात, काय नाही, मी निमणीच्या हॉस्पिटलला आलो होतो तेव्हा गोपाळबद्दल कळलं. खरं म्हटलं तर मी त्याच्यासाठी गिफ्ट म्हणून घड्याळ आणलं होतं, पण आता तोच राहिला नाही ना. तेव्हा श्रीकला म्हणते, हो ना, गोपाळच राहिला नाही ज्याच्यासाठी तुम्ही घड्याळ आणलं. तेवढ्यात इंदू या संधीचा फायदा उचलते. त्या सगळे बोलण्यामध्ये मग्न झालेले असतात, म्हणून इंदू देवाऱ्यामध्ये जाते आणि म्हणायला लागते, विठुराया काय करू रे मी, आमच्या देवाऱ्याची अवस्था या बाईंनी आणि या नराधमांनी किती घाण केली आहे ना, हे बघून मलाही खूप वाईट वाटत आहे, पण काय करू. इंदू लगेच जवळ जाते आणि त्याच तशा ताटामध्ये ती दिवा लावते आणि म्हणायला लागते, विठुराया मी ज्या कामासाठी आली आहे ना, ते काम तुझ्या इच्छेने लवकर पूर्ण व्हावे. विठुराया पाठी राखा. ती लगेच डॉक्युमेंट शोधाशोध करते. पहिले दुसरीकडे शोधते, पण तिथे तिला काहीच सापडत नसतं. तेवढ्यात ती दुसऱ्या ठिकाणी जाते आणि तिला ते पेपर सापडतात. इंदू ते पेपर घेते, त्याचा चुरडा करते आणि ते पेपर फोल्ड करून स्वतःच्या पदराच्या मध्ये लपवून ठेवत असते. तेवढ्यात मागून तिच्याजवळ हात येतो. ते बघता इंदू लगेच ते पेपर कसेबसे आत लपवते. इकडे श्रीकला म्हणत असते, गोपाळच्या बाबतीत हे सगळं विचित्रच घडलं आहे. गोपाळ खरंच खूप चांगला माणूस होता, पण आमचं जेव्हापासून लग्न झालं ना त्याच्यानंतर काय झालं काय माहिती, गोपाळने ना सुसाईड केलं आहे असं म्हणजे पोलिसांनी आम्हाला सांगितलं आणि याच्याचमुळे आमची तर पूर्ण अवस्था खराब झाली आहे. गोपाळने बायकोची काही सोय करून ठेवली नाही, कोणता विमा काढला नाही, कोणती FD केली नाही, कोणतं इन्शुरन्स नाही आहे. आता मलाच कळत नाही की मी काय करावं. त्याच्या प्रेमावरतीच मी जगणार आहे, बाकी माझ्या आयुष्यामध्ये काहीच उरलं नाही. इंद्रायणी ताई, डॉक्टरांना थोडी घाई होत आहे, मग चहाचं बघू नका, फक्त पाणीचा ना. पण इंदू काही रिस्पॉन्सच देत नसते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मला घाई असंच नाही आहे, पण तरीसुद्धा गोपाळबद्दल कळलं तेव्हा मलाही खूप वाईट वाटलं. तो माझ्या हॉस्पिटलला जॉईंट होणार होता आणि खरंच गोपाळ खूप हुशार होता. इकडे पप्या आणि बाकी सगळ्यांना काळजी वाटत असते की इंदूचा अजून काही आवाज येत नाही. तेव्हा श्रीकला म्हणते, सगळ्याचं नाटक करता येतं, पण पैशाचं काही नाटक करता येत नाही. पैशाचं सोंग तर कोणीच घेऊ शकत नाही ना हो पप्या भाऊजी, तुम्हाला ही माहिती आहे ना. तेव्हा पप्या म्हणतो, बरोबरच आहे वहिनी, त्यात आता काय करायचं. पण तरीसुद्धा तेवढ्या श्रीकला म्हणते, आता डॉक्टर तुम्ही ते आलेच आहात तर आता तुम्ही जाणार असणार ना, कधी निघणार आहे तुम्ही? तेव्हा पप्पा विचारतो, डॉक्टर तुम्ही आता काय करणार आहे? म्हणजे गोपाळचं तर कळलं, पण बाकीच्या गोष्टींचं काय? श्रीकला थोड्या काळजीमध्येच आलेली असते. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे घ्या, हे माझ्याकडून
तुमच्यासाठी थोडीशी मदत. तेव्हा पप्यामध्ये येतो आणि श्रीकला ते चेक घ्यायला जातच असते. तेवढ्यात पप्या म्हणते, मला नाही वाटत तुम्हाला दिग्रजकरांना अशी आर्थिक मदत करायची गरज आहे. काय बरोबर बोललो ना श्रीकला वहिनी? तेव्हा ती म्हणते, हो बरोबरच बोलल्या. तेवढ्यात डॉक्टर म्हणतात, नाही नाही, ही एवढी मदत तर तुम्हाला घ्यायलाच लागेल, गोपाळसाठी घ्या. तेव्हा श्रीकला म्हणते, हो ना, गोपाळचं तुम्ही नाव घेतलं म्हणून ही मदत घेत आहे. आज गोपाळ खूप खुश असेल की त्याच्या मित्राने त्याच्या बायकोला एवढी चांगली मदत केली आहे. हे बघून सगळे थोडे भारावून गेलेले असतात की श्रीकला किती ऍक्टिंग करते ना. इकडे पप्याला टेन्शन येतं. तेव्हा तो विचार करतो, काय चाललं आहे, इंदू अजून बाहेर कशी येत नाही, काय घडलं तरी असेल, ही श्रीकला काय आम्हाला इथे थांबू देत नाही. डॉक्टर आणि बाकी सगळे निघत असतात. तर इकडे पोपटराव इंदूचा पहिले गळा पकडतात आणि त्यानंतर तिच्या तोंडाला पकडून म्हणायला लागतात, तू इथे का आली होती? तुला काय हे तुझ्या बाप्पाचं घर वाटलं आहे का? का घुसली होती? मला खरं सांग, काय चोरण्याचा प्रयत्न करत आहे? तेव्हा इंदू म्हणते, पोपटराव मी काहीच केलेलं नाही आहे, तुमचा खूप मोठा गैरसमज होत आहे. मी इथे फक्त आणि फक्त विठुरायाची मूर्ती घ्यायला आली होती. तेव्हा तो म्हणायला लागतो, तू खोटे बोलतेस, माझा तुझ्यावरती काडी मात्रही विश्वास नाही. खरं सांग, काय घ्यायला आली होती? खोटं बोलायचं नाही, खरं खरं बोल. इंदे, तू काय चोरलं आहे? इंदे चिंदे, लवकर सांग, काय चोरलंयस तू? तेव्हा इंदू म्हणते, नाही ना. इकडे पप्यालाही खूप काळजी वाटत असते, पण इंदूचा काही पत्या लागत नसतो. म्हणून इकडे पोपटराव तिला बाहेर घेऊन येतात. दुसरीकडे पप्या डॉक्टरांना म्हणत असतो, डॉक्टर, तुम्ही खरंच आमची खूप मदत केली, तुमच्याचमुळे आम्ही या सगळ्या प्लॅनमध्ये यशस्वी होऊ शकलो. तेव्हा पप्या म्हणायला लागतो, डॉक्टरांना तू सोडवून येते का? तेवढ्यात तिथे आदोक्षज येतो आणि म्हणायला लागतो, डॉक्टर, खरंच तुमच्यामुळे आमची हेल्प झाली आहे, पण काकांना तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही भेटणार ना? तेव्हा ते म्हणतात, हो, मला त्यांना भेटायचंच आहे. तेवढ्यात तिथे व्यंकू महाराज येतात. व्यंकू महाराजांना बघून लगेच डॉक्टर त्यांच्या पाया पडतात आणि म्हणतात, व्यंकू महाराज, तुम्ही खरंच खूप चांगले आहात, पण तुमच्या बाबतीत नियतीने जे काही केलं आहे ना, ते अगदीच चुकीचं झालं आहे. तेवढ्यात आदोक्षज, पप्या आणि बाकी सगळे इंदूची वाट बघत असतात, पण इंदूचा काही पत्त्यास लागत नसतो. तेवढ्यात डॉक्टर म्हणायला लागतात, पण तुम्ही स्वतःला सावरा, जे काही झालं असेल ते आपल्या हातात नव्हतंच ना. तेव्हा ते म्हणतात, हो, ती त्याचीच कृपा असेल, त्याच्या मनात काय असेल हे आपल्याला सुद्धा माहिती नाही. इकडे सगळेजण थोडे काळजीमध्येच असतात. तेवढ्यात व्यंकू महाराज म्हणतात, तुम्ही इथे आले, मला खूप बरं वाटलं, तुमचं सांत्वन खरंच मला खूप हेल्पफुल ठरलं आहे. तेवढ्या डॉक्टर म्हणतात, आता मला निघायला पाहिजे. डॉक्टर मोनिका बरोबर तिथून निघून जातात. तेवढ्यात इकडे अधोक्षज विचारतो, काय रे पप्या, इंदूचा काही आत्यापत्या लागलाय का? तेव्हा तो म्हणतो, मला वाटलं इंदू मागच्या दरवाजाने आली असेल, पण ती अजून सुद्धा आलेली नाही. मला खूप काळजी वाटत आहे की इंदूच्या बाबतीत घडलं तरी काय असेल. तेव्हा इकडे पोपटराव इंदूला दिग्रजकरांच्या घरामध्ये घेऊन येतात आणि म्हणतात, काय चाललं आहे? हिने ना आपल्या देवार घरामध्ये घुसली होती आणि चोरण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा ती म्हणते, काय बोलते तुम्ही? मी कशाला काय चोरू? तेव्हा श्रीकला म्हणते, खोटं बोलू नको, काय चोरण्याचा प्रयत्न केला होता? खरं खरं सांग. तेव्हा तो म्हणतो, तू तर चोरच निघाली, इंदे चिंदे, चोरी करायची नसते. तेव्हा ती म्हणते, काय चोरी करायची नसते? मी काहीच चोरलेलं नाही आहे आणि आमच्याच घरामध्ये तुम्ही आम्हाला सांगणार का? तेव्हा इंदू म्हणायला, ते काय ग श्रीकला, तुला तर माहिती आहे ना, या घरामध्ये देवार घरात काहीच नाही आहे. मी तिथेच गेली होती, मला माझ्या विठुरायाची मूर्ती पाहिजे होती, पण इंदू सतत पदराने तिची कंबर झाकत असते, कारण की तिथे पेपर असतात. इकडे श्रीकलामध्ये बऱ्या बोलाने सांग, तू काय चोरलं आहेस आणि माझ्या बापाशी इज्जतीच बोलायचं हा. तेव्हा इंदू म्हणते, मी काही खोटं बोलतच नाही आहे, मी सांगते ना, तुम्ही मला किती वेळा विचारा, मी सांगते, मी फक्त आणि फक्त विठुरायाची मूर्ती घ्यायला आली होती. तेव्हा श्रीकला म्हणते, तू अशी ऐकणारच नाही आहे. आता तर अख्ख्या गावाला कळू दे इंद्रायणी काय चीज आहे, जी कीर्तनामध्ये लोकांना प्रवचन देते ना. आता लोकांसमोर यायला पाहिजे, दिग्रजकरांची सून चोर निघाली आहे. ती लगेच तिला फरफडत बाहेर घेऊन जात असते. तर इकडे सगळ्यांची काळजी वाढलेली असते की इंदू कुठे आहे.
आदोक्षच म्हणायला लागतो, तुमची चूक झाली, तुम्हाला इंदूला तिथे ठेवायलाच पाहिजे नव्हतं. मोठ्या बाई म्हणायला लागतात, काय झालं असेल, सगळं ठीक तर आहे ना, तुम्ही कशाला तिला सोडून आला, ते पोपटराव आणि श्रीकला चांगली माणसं नाही आहेत, तुम्हाला तिला आणायला पाहिजे होतं. तेव्हा पप्या म्हणतो, तिला पोपटरावांनी तर पकडलं नसेल ना, त्या सगळ्यांची काळजी खूप वाढलेली असते. तेवढ्यात बाहेरून जोरजोरात आवाज यायला लागतो, चल चल, दिग्रसकरांच्या सुनेचे प्रताप आता सगळ्यांना सांगूया. हे ऐकल्यानंतर सगळे धावत पळत तिथे यायला लागतात. श्रीकला इंदूला फरफडत बाहेर काढत असते. तेव्हा इंदू म्हणते, श्रीकला नको करू ना ग, प्लीज नको करू. तेव्हा श्रीकला म्हणते, काय करू नको, तू माझ्या घरामध्ये घुसली आहे तेही चोरी करण्यासाठी, मग मी तुला असं कसं काय सोडू शकते. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, श्रीकला बस झाला आता, हे सगळं नको करू, ती तुझी माफी मागेल ना. तेव्हा ती म्हणते, नाही, मला माफी नाही पाहिजे, आता यावेळेला मी सोडणारच नाही. हिने माझ्या बापाला जेलमध्ये टाकलं होतं ना, यावेळेला तर मी जी वाट लावेल. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, जरा जास्त करत नाही का ग तू, एक काम कर, इंदू तिची माफी माग. तेव्हा इंदू म्हणते, श्रीकला सॉरी ग, माझी चूक झाली, मी पुन्हा असं नाही करणार, प्लीज ना, ऐक ना, मी खरंच माझ्या विठुरायाला माहिती आहे मी कशासाठी गेली होती. तेव्हा श्रीकला म्हणते, आता तर मी तुला सोडतच नाही, पोलीस स्टेशनला तर तुला घेऊनच जाईल. आणि दिग्रसकरांची सून किती नालायक आहे, किती चोरटी आहे ना, हे सगळ्यांना कळायला पाहिजे. तेव्हा इंदू म्हणते, असं बोलू नको ग, माझी या गावामध्ये खरंच खूप इमेज चांगली आहे, असं करू नको, लोक माझ्यावरती उगाचचे आरोप लावतील. ऐक ना ग श्रीकला, आदू तू तरी काहीतरी बोलणार आहे, काहीतरी सांग तिला, असं का करतोय. तेव्हा आदोक्षजी म्हणतो की ऐक ना ग श्रीकला, असं नको करू, हे जरा अति करत आहेस तू. तेव्हा ती म्हणते, कोणी काहीही सांगा, पण यावेळेला मी तुझ्या बायकोला सोडतच नसते, तिची तर मी वाटच लावेल, हिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाईल म्हणजे जाईल. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, अगं आम्ही तुझी माफी मागतो, पण असं नको करू, दिग्रसकरांचं नाव खराब करू नको. तेव्हा ती म्हणते, मी खराब केलंय का, मी आता दिग्रसकरांचं नावच ठेवणार नाही, आता दिग्रसकरांची मी पुरती वाट लावेल, तुम्ही बघाच आता मी काय काय करते. आणि या इंदीला तर सोडणारच नाही. ती इंद्रायणीला फटफटत तिथून घेऊन जात असते. सगळे तिच्या मागोमाग जातात. इकडे भर चौकामध्ये श्रीकला इंदूला सगळ्यांच्या समोर उभी करते. मोठ्या बाई तिला अडवतात आणि म्हणतात, बस झालं श्रीकला, आता अजून नाटकं करू नको, बंद कर हे सगळं. तेव्हा ती म्हणते, मी बंद करू की तुम्ही बंद करताय, तुमच्या सुनेने आता गावकऱ्यांनी ऐकाच, ही इंद्रायणी सगळ्यांना कीर्तनाचे धडे देते ना, हिला मी माझ्या घरामध्ये दागिने पैसे चोरताना बघितलं आहे, ही अशी तुमची इंद्रायणी आहे. तेव्हा इंदू म्हणते, नाही, मी असं काहीच केलेलं नाही आहे. सगळ्यांवरती ती आरोप करायला लागलेली असते. तेव्हा शकुंतला की म्हणतात, इंदूला कधीच पैशाचा दागिन्यांचा मोह नव्हता, म्हणून तिच्यावरती असे आरोप करू नको. तेव्हा ती म्हणते, गप्प राहा ग तू, तुला काय माहिती, मला माहिती आहे ना, मी तिला रंगे हात पकडला आहे, आता तरी हिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊनच जाईल आणि हिची वाट लावल्याशिवाय मी काय शांत बसणार नाही, बस झाला आता. तेवढ्यात महाले गुरुजी म्हणतात, इंद्रायणी अशी मुलगी नाही आहे ग, तुझा काहीतरी नक्कीच गैरसमज होत आहे. तेव्हा ती म्हणते, माझा गैरसमज नाही होत, तुमच्या सगळ्यांचा गैरसमज होत आहे, तुम्हालाही खूप साधी भोळी वाटते ना, ही अशी बिलकुल नाही आहे, हिने माझ्या घरामध्ये येऊन चोरी केली आहे आणि याचा तर हिला परिणाम भोगायलाच लागेल. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, अगं ती माफी मागते ना, विषय सोडो ना. तेव्हा ती म्हणते, नाही, यावेळेला तुम्हाला काय वाटतं ही श्रीकला साधी आहे का, एक वेळेचा बदला मी 5 वेळाने घेऊ शकते आणि ह्या वेळेला हिला जेलमध्ये टाकीलच, कारण की हिने माझ्या बापाला जेलमध्ये टाकलं होतं, मी कोणाला सोडत नसते. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे रत्ना विचारत असते, काय माझ्या पैशाचं काय झालं. तेव्हा श्रीकला म्हणते, बस झालं, तुझे पैसे पैसे पैसे, सतत पैसे पैसे करू नको, अति करशील ना तर तुझी माती होईल. तेव्हा रत्ना म्हणते, तुमच्या बरोबर राहून ऑलरेडी माझी मातीच झाली आहे, मला तर असं वाटतं इथून निघून गेलेलं जास्त चांगलं आहे. रत्ना तिथून निघून जाते. तर दुसरीकडे मोठ्या बाई इंद्रायणीला म्हणत असतात, इंदू, मला असं वाटते रत्ना आपल्या बाजूने फिरू शकते, जर रत्नाने श्रीकला आणि पोपटरावाविरुद्ध साक्ष दिली ना, तर ते चांगलेच खडी फोडायला जातील आणि आपल्या गोपाळला न्याय सुद्धा मिळेल. मला असं वाटते आपल्याला रत्नाला फूस घालणं गरजेचं आहे. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच इंदू आणि मोठ्या बाई मिळून रत्नाला फूस घालू शकतील का, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.